काय बघा इथं भुसा असल्यामुळे ते भुसा म्हणलं, भुसा घुस नाही म्हणलं. भुसा भुसा घुसा नाही, भुसा भुसा. मग तेच भुसा. घुसा बोला, हा घुसा. घुसा बोला. घुसा. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी करणार आहे या टेबलला मॉडिफाय. तर बघा एकदम असं म्हणजे जुना असल्यासारखा दिसायला झालाच, जुना लय जुना आहे. आमचा स्टडी टेबल आहे हा. मग याच्या आम्ही अभ्यास करतो, मी एडिटिंग ते करतो, पण ते लय घाण वाटतंय, गंजलेला आहे थोडासा. मग आता घरात आहे कलर, म्हणजे मी मगाशी बघितला, मग थोडा विचार आला काहीतरी करू, बघू आता कलरचं चांगला वाटला याच्यावर, मग ते कलर पण मारू, जरा ट्रान्सपरंट करू, म्हणजे मॉडिफाय करू ह्याला. मग बा आता पहिल्यांदा कसा दिसायला, इथं वह्या पुस्तक आहे, नंतर इथं ते खालचं सामान आहे. मग आता पहिल्यांदा पहिली स्टेप काय करणार आहे, याला मी धुणार आहे, म्हणजे वल्या कपड्यानं पुसून घेणार आहे, म्हणजे जेवढी पण धूळ आहे ती घाण आहे ते सगळं बाजूला होईल. मग आता याला पुसण्यासाठी बाहेर नेतो, कारण की बाहेर ऊन आहे आणि उन्हात म्हणजे लवकर सुकल वल्ला असलं की, आणि रानू पण आहे मदतीला. मग चला मग करूया आज मॉडिफाय. काय काय करशील रानू तू मॉडिफाय करण्यासाठी टेबल? डेकोरेशन काय डेकोरेशन? ह्याच्यावर मस्त फुल फुल ते बनवू. काय 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 फुल हां, आणि पानं अशी मस्त बनवू. कसं कसं ते पुढे होतं? कशानं बनवशील ते तर पुढं बघणारच आहे, पण कशानं? पेंट. आणि आहे का पेंट आपल्याकडं? आहे का? हाय. बघू, मला तर माहित नाही तर आहे म्हणून. मला एकच डबी भेटले, ती कलर म्हणजे कुठला आहे की म्हणजे असं भिंतीला मारते ते कलर आहे, हां ब्ल्यू कलर आहे. मग ते भेटलेलं त्यामुळं मग विचार आला तर माझ्या. आता सगळ्यात पहिलं तुला काम आहे की इथले सगळे वह्या पुस्तक आहेत ना, ते इथले काढून या कपाटात ठेवायचे. तर बघा याच्यात पण वह्या पुस्तक आहेत, ते वरती वह्या पुस्तक आहेत आणि खालचे ते सगळं सामान आहे बाकीचं एक्स्ट्रा, एकदाच एवढ्या मोठ्या ठेवायले. त्याच्यात माझे पण अर्धे आहेत, रानूचे पण अर्धे आहेत, दोघांच्या अर्ध्या आहेत पुस्तकं वह्या. आता वरचं झालं, आता खालचं बाकी आहे फक्त. आता खालती काय नाही एवढं, बसल का तेवढं आता? बस ते अडकवलं. गेलं. तर आता एवढा टेबल झालेला सगळा रिकामा. तर आता हा टेबल घेऊन बाहेर जायचंय. तर एवढा टेबल आणलेला आहे बाहेर. तर आता सगळ्यात पहिल्यांदा याला धुवायचंय, म्हणजे पुसून घ्यायचंय वल्या पाण्यानं, एकदम नाही वल्ला करायचा. हे लाकूड असल्यामुळं फुगत तर नाही की हे, नाही मी आजार पुसलो, पण ते खालचं फुगते, हिवाला फुगते बा त्याच्यात पाणी घुसल्या. मग काय फक्त वल्या कपड्यानं पुसून घ्यायचंय, पाण्यानं काय साबण ते नाही लावायचं आपल्याला. मी हे धुवालतं पण तेवढं हेच निघलं बाजूला. मग आता बघायला याच्यात, म्हणजे आमच्याकडे 2 डबे आहेत, मग याच्यात आता बघायला म्हणजे न्यायचं का. अरे लय आवाज झाला. मग याच्यात आम्ही बघायला की खिळे आहेत का, म्हणजे त्याच्या खालतून लावायला येते. झालं काय दाखव. तेवढे मोठे असतात का? हो का, एवढा मोठा खिळा घेतलाय तिनं. एवढा मोठा काय करायचा आहे? हा थांब जरा, थांब. कशाला काढू दे. हो का, इथं खिळे आहेत एवढे मोठे. म्हणजे हे काय आहे, म्हणजे गाडीचं सगळे पाणी ते आहेत आमच्या पहिल्या. हो का, हे पाणी ते आहे सगळे. मग त्याच्यात आता खिळे भेटले चांगले चांगले, 2-3 काढावे. बोल्ट कशाला? त्याच्या खाली लावायला. अरे फक्त खिळे म्हणलं का रानो, फक्त खिळे, ओनली खिळे. तर बघा आता हे दोन्ही पण नको, कशाला काढायचं ते? नको का? थांब, एवढी पकड आणि हातोडी काढ, हातोडीने पकड फक्त काढ. आता हे दोन्ही पण काय कर, हे दोन्ही पण बॉक्स आता जिथं होते तिथं ठेवून जा. काय बेल. काय बेलनं काय करायचं तुला? लहानपणीचं सामान आहे तिचं खेळायचं, ते सापडलं असं. मग आता सगळ्यात पहिल्यांदा याला आडवं करायचं, उलट टेबल केलेलं आता उलटा. मग आता इथं पहिल्यांदा इथं खेळायचे वगैरे पॉईंट आहेत, 1 2 3 4. मग याच्यात आता खिळे घुसवायचे आणि इकडून बघा याच्यातून याच्यामध्ये घुसतात खिळे, आणि इथलं गंजलेलं आता फेकून दिलं. इथं गंजलेलं होतं, तोडलं आणि फेकून दिलं, कारण की काहीच कामाचं नव्हतं ते. तर आता मी टेबल मध्येच आणला, कारण की तिथं बाहेर जमान आहे, तेव्हा मध्येच आता करणार आहे सगळं काम. फुगतंय का ग? तर फुगतच असतंय ते, भुसा आहे नुसता ते. हे काय बघा इथं भुसा असल्यामुळे ते भुसा म्हणलं, भुसा घुस नाही म्हणलं, पागल.
भुसा भुसा. भुसा नाही भुसा भुसा. मग तेच भुसा. घुसा बोला हा घुसा. भुसा बोला. घुसा. चुकीतच काढायला बसतात मला. दोन. बरं जाऊ द्या, हाय काय ते कळलं ना. मग याच्यात म्हणून पाणी टाकत नाही. मग आता बघा खालचं बसलेलं आहे. महागाच्या साईडला जाईन कारण की इथून खेळा निघला जास्तच. इथं काय नाही सामान येतं जास्त म्हणून, त्यामुळे इथं काही टेन्शन नाही एवढं. खाली पाय ठेवायचं असतंय. मग ते पलीकडच्या साईडला जात आहे ना म्हणून तर. उलट असं ठेवायला. हां मग आता याला जेवायचं का? काय जेवायचं म्हणलं. मग आता मम्मी जेवण का नाही करा जेवण, आम्हाला काय माहितं. मग आता घे परत याला बाहेर. बाहेर करण्याचाच टाइम चालू आहे आमचा. तर असे पाणी टाकायचं जसे काय मंत्र बोलून ओंबट स्वाहा करत नाही का तसा. सगळं वरती पाणी टाकले आणि नीट पुसून. हे हालते पण लई नाही बघा, डान्स करते नुसतं असा असा. त्या एडिटिंगच्या वेळेस मला पण लई होते. मग याला पण अजून काहीतरी आपण बघू, खालती पेपर ठेवू नाहीतर काहीतरी करू. बघा मी बोलत होतो ना गंजलेलं आहे. बघा हे गंजलेलं आहे त्यामुळे तसं लई खराब दिसते. पण आता माझ्याकडं म्हणजे घरीच ब्लॅक कलर नाही. मग आता त्याला काय करावं की ब्लॅक कलर कुठं आहे? हां कलर पेंट. रानू कसं डोकं चालतं तेच कळत नाही मला आता. ते वहीवर असे पेंट करत नाही का पेंट कलर ना, ते कलर म्हणायले ते. मग त्यानं बसत असते का स्टीलला. वा ते राहू दे, तो पुसून घे पहिल्यांदा सगळं. ह्याच्यामध्ये पण गंज. तर हे बघा हे घेतल्यापासून हे अजून प्लॅस्टिक काढलं नाही. घेतल्यापासूनच स्टील आहे तेव्हापासून हे प्लॅस्टिक तसंच. 17 वर्ष झालं घेऊन. 17 वर्ष झाले या टेबलला घेऊन. लग्न झालं 16. मला 16 झाले म्हणजे याला 17च नाही. मला 17 लागला आता. म्हणजे 16 वर्ष नाही 18. नाही 17. बरं जाऊ द्या, 17 वर्ष झाले याला. तेव्हापासून ते अजून पॅकेजिंग आहे याला ओरिजिनल. पप्पा काहीच करू देत नाहीत असं सामानाला. तर मला एक दाखवते बघा, ही टीव्हीला पण आहे ना वरचे ते पेपर असतो ना प्लॅस्टिकचं ते काढलाय आणि फक्त तेवढा ब्रँड ठेवलाय. तेव्हा ते ना सगळं लिहिलेलं का स्टिकर तेवढं ठेवलंय. बोलतात की राहू दे चांगलं वाटतंय. तर आता मी एका याचं कवर फाडून घेतलंय कारण की म्हणजे गम आहे ना असं पसरवण्यासाठी. हाताला लागलं का मग पेपरला पण ते काढायला लागतंय. काय मग पहिल्यांदा हां ते निघायला त्याला बघ. पहिल्यांदा माप बघू दे थांब. तर आता याला हाफ करणार आहे 50-50. आता मधून फोल्ड करतो पहिल्यांदा. तर आता मी याचे 2 पार्ट केले. तर एक खालच्या साईडला आणि एक मधल्या साईडला. हे बघा इथं लावायचं हे वाले ते पकडा ना पलीकडून. तर हे बघा असं. तर हे अजून म्हणजे बरोबर कापलं नाही. हे आहे का याच्या बरोबर कोपऱ्यानं असं कापणार आहे. म्हणजे ही पट्टी आहे का ही दाखवायची आणि याच्यावरती फक्त चिटकवायचं आहे. तर हे बघा असं मार्क भेटते असं. हे बरोबर कोपऱ्यानं दमानं हलायला पेपर. तर आता फायनली बरोबर कट केले वाटायले मला. तर हा बघा बरोबर कट झाले. गम झालेला पसरून घे लाव नीट लाव. ओळखू येईल का असा पेपर आहे म्हणून काय माहिती वाटायला मला तर जरा. तर शेवटला फायनल लुक बघू कसं वाटतंय. आता सेम असंच खालचं चिटकतं. तर आता मी खालते पण लावलेलं आम्ही, पण वरच्यापेक्षा खालचं चांगलं दिसायला कारण की सगळं पॅक झालं बघा की. मग आता वरची बारी वरती आता ब्ल्यू पेंट करायचा आहे बघा. हा पेंट आहे हा उघडला बघा. ग्रीन आहे मधून बघ. ग्रीन नाही ग, ग्रीन नव पाटीनं मिक्स करावं लागेल. ते वरती काहीतरी असतंय ते मला नाव आठवण आता. मग ते कलर आणि ते मिक्स झालं की मग बरोबर होतंय. तर रानने खराट्याची काठी आणली. रानू खराटा सोडत नाही. गेल्यावर धाळीबाळ जायला पण ती काठी चांगली आली. तर हे बघा आता बघ ब्ल्यू झाला. तर आता हे बरोबर मिक्स झालेलं आहे. मग आता याच्यावर टाकतो कलर. तर आता मी हा कपडा आणलाय. तर मग मी सांगायचे असं असं करायला, तसं करायला, तसं आम्ही करायला. तर आता हात धुवून आलोय परत. तर आता फायनली रेडी झालेला आपला टेबल. तर बघा असा दिसायला काय चांगला दिसायला ब्ल्यू कलर असल्यामुळं जरासा. तरी अजून बाकी म्हणजे याला सुकू देणार किती आता बघा
4:30 झाले तर मग 6-6:30 वाजेपर्यंत इथं ठेवणार आहे. नंतर मध्ये नेणार, मग मध्ये जरा सामान आहे म्हणजे पेन स्टँड ते सगळं, मग ते ठेवणार त्याच्यावर, मग अजून चांगलं दिसणार त्याच्यानं. मग आता तोवरचं एडिटिंग करतो अर्धा व्हिडिओ आणि ते नंतर ॲड करतो. तर आता फायनली टेबल आता सुकलेला आहे, कलर मारलेला. हे सुकलेलं आहे, मला तर वाटायला फक्त चिकट वाटायला जरासं, पण सुकलेला आहे. आणि मी आता व्हिडिओ जरा अर्धा एडिट केला तरी लय मोठा व्हिडिओ झाला आहे. तरी मला वाटायला लय मोठा व्हिडिओ होणार आहे. तरी बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा लवकरच. मग आता हे मध्ये घेतो आणि याच्यावर सामान ठेवणार आहे आता. तर आता फायनली झालेला आपला टेबल रेडी. तर बघा कसा झालाय. फक्त जास्त ब्ल्यू दिसायला आहे ब्ल्यू कलरला असल्यामुळं, तरी पण चांगला आहे. थोडंसं मॉडिफाय केलं आहे जे घरात सांभाळतं तेनंच. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर चला मग बाय.